नमस्कार, मी प्रिया युनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण इथे उडदाचे पापड बनवलेले आहेत। सर्वात महत्त्वाचा सर्वांचा प्रश्न असतो की पापड लाल होतात। ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत फॉलो करा। अजिबातही पापड लाल होणार नाही, 100% गॅरंटी आहे। आणि वर्षभर पापड इतके फ्रेश आणि चविष्ट असे लागतील, याला अजिबातही कोणत्याही प्रकारचा स्मेल येत नाही। वर्षभर पापड अगदी प्लेन राहतात आणि एवढी भारी चविष्ट असे हे पापड तयार होतात। गोळ्या सुद्धा परफेक्ट होतात। त्यासाठीचे वेगवेगळे टिप्स आहेत, रेसिपी कंप्लीट बघा। तर हे बघा, इथे मी आता 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 किलो उडदाच्या डाळीसाठी 100 ग्रॅम रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे। जी डस्ट असते ती डस्ट आपण काढून घ्यायची आहे। मी उडदाची डाळ स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे, त्यात काही घाण असेल ते काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ असे कापडामध्ये व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे आणि 1 दिवस वाळवून घेतलेले आहे। 1 दिवस ही उडदाची डाळ वाळवून मी मस्त असं त्याचं पीठ करून आणलेलं आहे। आता तर हे बघा, आता आपण पीठ काढून घेतलेलं आहे आणि गॅसवर आपण 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहोत। हे बघा, 1.5 ग्लास पाणी गरम असं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मी हा रामबंधू पॅकेट मी यामध्ये घातलेला आहे आणि ते सतत असं हलवत राहायचं आहे, व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे आणि 2 मिनिट असंच गॅसवर आपण मीडियम फ्लेमवर। तर हे बघा, इथे आता आपले तयार आहे। आता हे असं कोमटपेक्षा जास्त गरम आपलं पाणी हे तयार झालेलं आहे। तर आता या पिठामध्ये घालून घेऊयात आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। या उडीद डाळीचं पीठ मळताना खूपच घट्टसर असं मळावं लागतं। तर हे बघा, मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हा रामबंधू पापड मसाला ऍड करून हा मस्त असं मळून घेतलेला आहे। हे बघा, थोडंसं हाताला चटके बसतात सुरुवातीला, पिठामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि छान असं मळवून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं पाणी कमी पडतं, इथे मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे। तर इथे मी 1/2 ग्लास असं पाणी मी घेतलेलं आहे गरम करून। तर इथे सरासरी 1.25-2 ग्लास असं मला इथं पाणी लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असा आपण गोळा तयार केलेला आहे। एकदम टाईट आहे, तुम्ही बघू शकता, अजिबातही लूज नाही, एकदम टाईट आहे। एकदम जोरात प्रेस करावं लागते तेव्हा ते ह्या भांड्यामध्ये व्यवस्थित बसलेला आहे गोळा आणि व्यवस्थित आता हा आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत। जर तुम्हाला दिवसाचं मळायचं असेल तर तुम्ही सकाळी मळून घ्या आणि 4 वाजता केले तरी काही हरकत नाही, पण मला सकाळी करायचं आहे त्यामुळे मी हा ओव्हरनाईट असा रात्रभर मी व्यवस्थित असं भिजवून ठेवणार आहे। 10 ते 12 तास गोळा हा व्यवस्थित असा भिजला की पापड सुद्धा खूप छान होतात। तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा, ओव्हरनाईट आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। किती घट्ट झालेलं आहे, अजूनच पीठ तुम्ही बघू शकता, पहिल्यापेक्षाही अजूनच पीठ हे भिजल्यामुळे खूपच घट्ट असं झालेलं आहे। आता आपण या पिठाचे 2 पार्ट तयार करून घेऊयात आणि छान असं हे गोळा व्यवस्थित असं मऊ करून घेणार आहोत। तर आता अर्धा साईड आपण व्यवस्थित अशी ठेवून बाजूला ठेवून घेऊयात, झाकून घेऊयात। आणि हे बघा, मी आता इथे हे पाट्याचा वरवंटा घेतलेला आहे आणि त्याने मी असं हे पीठ टेचून घेणार आहे। हे पीठ व्यवस्थित असं टेचून घ्यायचं आहे आपल्याला। एवढा घट्ट गोळा आपण एकदम मऊ असा करणार आहोत, पण यामध्ये अजिबातही पाणी वापरायचं नाही। हे बघा, एकदम घट्ट गोळा आहे, पाण्याचा वापर न करता व्यवस्थित असा टेचून घ्यायचा आहे। याला वरवर थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे जर जास्त चिकटत असेल तर, पण पाण्याचा वापर करायचा नाही। तर हे बघा, मस्त असं आपण इथं टेचून घेतलेला आहे, वरवंट्याच्या साह्याने टेचून घ्यायचा आहे। खूपच मस्त असा मऊ लुसलुशीत आता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती कठीण होता, पण आता किती छान मऊ असा झालेला आहे। तर आता हा ठेवून घेऊयात आणि दुसरा याच पद्धतीने आपला अर्धा भाग राहिलेला होता तो व्यवस्थित असा मऊ करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, हाताने प्रेस होत नाही, बोटाने प्रेस होत नाही, हा एवढा कठीण आहे, पण आता आपण तयार केलेला गोळा खूप छान असा मऊ झालेला आहे। तर हे बघा, हा सुद्धा आता राहिलेला पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित असा टेचून घ्यायचा आहे। तर हे बघा, हा सुद्धा गोळा आता तयार झालेला आहे। खूप मस्त आपण हा सुद्धा वरवंट्याने आणि ठोंब्याने व्यवस्थित असा टेचून घेतलेला आहे। आता हे दोन्ही पार्ट एकत्र करूयात, आपटून व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। हे बघा, मी इथे कट्ट्यावरच ही प्रोसेस करत आहे। मी कट्टा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी आता हे गोळा तयार करून घेतलेला आहे। आता या मोठ्या गोळ्यांचे आपण छोटे छोटे पार्ट तयार करून घेऊयात आणि त्याचे आता आपण पेढे बनवून घेऊयात। तर आता हे बघा, यातला एक हिस्सा काढून घ्यायचा आहे आणि असा लांबट असा आकारामध्ये आपल्याला ह्याचा आकार द्यायचा आहे हाताच्या साह्याने किंवा असा
रोल करत व्यवस्थित असा याला लांबट असा आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपले सर्व पेढे सर्व गोळ्या एकाच आकारामध्ये तयार होतील। तर हे बघा, आता एका साईजमध्ये आपण ह्याचे गोळ्या तयार करून घेऊयात। तुम्ही तुमच्या चॉईसेसनुसार पापडाच्या गोळ्या कमी जास्त करू शकता। हे बघा, पापडाचे तुम्हाला आकार ज्या पद्धतीने ठेवायचा आहे त्या पद्धतीने गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर याच पद्धतीने आपण सर्व गोळ्या इथे तयार करून घेणार आहोत। सेम प्रोसेसमध्ये असं लांबट आकार करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे गोळ्या करून घ्यायच्या आहेत सेम आकारामध्ये। एकदाच गोळ्या करून ठेवायच्या म्हणजे पटपट पापड उरकले जातात आणि व्यवस्थित असे ह्या गोळ्या झाकून ठेवायच्या आहेत। तर इथे आता आम्ही पापड लाटण्याला सुरुवात केलेली आहे। हे बघा, इथे मी पिठीचा वापर करत आहे। सर्वात महत्त्वाचं इथे उडीद डाळीच्या पिठाचा वापर करतात, पण मी इथे उडदाच्या डाळीच्या पिठाचा वापर करत नाही। इथे मी बेसन पिठाची पिठी घेणार आहे, त्यामुळे आपल्या ह्या पापडांना अशी व्हाईट लेअर येत नाही। उडदाच्या डाळीची पिठी आपण घेतली तर आपल्या पापडांना व्हाईट लेअर येते। तर आपण इथे बेसन पिठाच्याच पिठीचा वापर करणार आहोत। आणि हे बघा, काही जण तेल वापरतात हे पापड लाटताना, पण तेलाचा वापर केला तर आपण हे पापड वर्षभर टिकवतो, त्यामुळे तेलाचा असा विशिष्ट स्मेल येतो, त्यामुळे तेलाचाही वापर करायचा नाही। इथे पिठीचाच वापर करायचा आहे। आणि पापड लाटताना सुकल्यासारखे वाटले की आपण ते एका वेग ठेवून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे आता सर्व पापड मस्त असे लाटून झालेले आहेत आणि हे पापड मी व्यवस्थित असे सर्व पापड एका वेग ठेवून घेतलेले आहे, असे सेट तयार करून घेतलेले आहेत। आणि हे पापड आता घरातच थंड वाऱ्यालाच व्यवस्थित असं आपण तयार करून घेणार आहोत, अजिबात सुद्धा उन्हात ठेवायचे नाहीत। हे बघा, असे थोडे थोडे सेट करून मी हे पापड एका वेग करून ठेवलेले आहेत आणि पूर्ण दिवस असं हे सुकवून घेतलेले आहेत। इथे पापड छान असे तयार झालेले आहेत आपले। मी तुम्हाला हा पापड तयार करून दाखवते, तळून दाखवते। हे बघा, तेल छान तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता पापड आपला किती क्रिस्पी कुरकुरीत आणि मस्त असा फुललेला आहे। खूपच मस्त इथे पापड आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही उडदाच्या पापड रेसिपी कशी वाटली ती कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा, लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन आणि युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील। चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी बरोबर। तोपर्यंत पोट खुश तर मन खुश, त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा। थँक्यू।